मागील काही महिन्यांपासून लहान मुलांवर शाळेमध्ये अनुचित प्रकार घडल्याचा प्रकार समोर आला होता आणि त्यानंतर राज्य सरकारने निर्णय घेतला आणि संपूर्ण महाराष्ट्रातील शाळांमध्ये CCTV कॅमेरा बसवण्याचे आदेश करण्यात आले। आपण या ठिकाणी एका शाळेत आलेलो आहोत आणि आपण बघू शकतो की या शाळेमध्ये हा शाळेचा परिसर आहे, मात्र या शाळेमध्ये अद्यापही CCTV कॅमेरे बसवण्यात आलेले नाहीत। राज्य शासनाने ज्या पद्धतीने शाळांमध्ये परिसरामध्ये जे काही लहान मुलं असतील किंवा विद्यार्थी असतील अशा ठिकाणी लहान मुलांवर वेगळ्या पद्धतीने अनुचित प्रकार घडल्याच्या घटना समोर आल्या होत्या आणि या घटनेच्या संदर्भात राज्य शासनाने 21 ऑगस्ट 2024ला एक निर्णय घेतला आणि या ठिकाणी असा निर्णय घेण्यात आला की या ठिकाणी संपूर्ण राज्यातील माध्यमिक प्राथमिक सर्व शाळांमध्ये या ठिकाणी कॅमेरे बसवण्यात यावेत अशी आदेश केला आणि राज्यातील सर्व शाळांमध्ये कॅमेरे बसवण्याचे आदेश देण्यात आले। मात्र धुळ्यातील जिल्हा परिषद असतील किंवा इतर काही शाळा असतील अशा शाळांमध्ये अद्यापही कॅमेरे बसवण्यात आलेले नाहीत। आपण जर धुळे जिल्ह्याचा विचार केला तर प्राथमिक आणि माध्यमिक अशा एकूण 1140 शाळा आहेत, त्यापैकी 261 शाळांमध्ये CCTV कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत। मात्र इतर ज्या काही शाळा आहेत त्या शाळांमध्ये अद्यापही कॅमेरे बसवण्यात आलेले नाहीत। त्यामुळे हे कॅमेरे कधी बसतील असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत। जिल्हा प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी शाळेमध्ये कॅमेरे बसवण्याचे नियोजन असलं तरी अद्यापही अनेक शाळांमध्ये कॅमेरे बसवण्यात आलेले नाही। जवळपास 530 शाळांपैकी 305 शाळांमध्ये कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत। 44 जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत त्या ठिकाणी देखील कॅमेरे बसवले जाणार आहेत। मात्र इतर अद्यापही जवळपास 566 कॅमेरे 566 ज्या काय शाळा आहेत त्या ठिकाणी कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत। मात्र इतर जवळपास 72% शाळांमध्ये अद्यापही कॅमेरे बसवण्यात आलेले नाहीत। त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा ही आता टांगणीवर आहे। तरी लवकरात लवकर प्रशासनाने हे कॅमेरे बसवण्यात यावेत अशी मागणी आता पालकांकडून जोर धरू लागलेली आहे। कारण विद्यार्थ्यांवर जे काही शाळेचा परिसर किंवा इतर परिसरामध्ये जे अनुचित प्रकार घडतात त्यावर या ठिकाणी बंधन घालता येतील यासाठी ही उपाययोजना करणं महत्त्वाचं ठरणार आहे। मनीष वाचोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।